हे नाव महत्वाचं आहे भावना आपल्यासाठी. पण ही आहे देशाची जान आणि ही आपली जान. रोहित शर्मा बोलते, हिटमॅन जान, किंग कोहली साहेब, बागा टॉप, विशेष नाही. गाडी भरून झाली. आता ह्या 2 बाईक आणि हे आपल्या गाडीत जाणार आहे सामान. हे चाललंय मुंबईला, ते गेले यवतमाळला. त्यांचं शेतकरी आंदोलन, त्यामध्ये रस्ता बंद करून ठेवला आंदोलन. अमरावतीला ते बोलतात की तिकडे पण बंद आहे. आता काय टेन्शनच आहे, कुठून जायचं. चलो बाबा महाकाल आपने साथ, तो अपने को क्या टेन्शन आहे. समृद्धीला लागतो तेव्हा कुठं मनाचं समाधान झाला. तर भावना आपण चाललोय भरायला. हे दादा आलेत सोबत आणि निघालोय मुंबईचा माल भरायला. पुढे गाडी आहे ती 14 फूट चालली आणि आपली अशा 2 गाड्या आहेत. त्यांची कुठेतरी संभाजीनगरला चालले बहुतेक, आपण चाललोय मुंबईला. फायनली निघालोय सकाळी सकाळी लवकर उठून, मस्त फ्रेश झालो आणि आता कल्टी मारली. फटाफट जाऊन लोड करू आणि मग निघू आज. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आपण होतो सध्या नागपूरला आणि नागपूरवरून आता गाडी भरायला आपण आलोय मुंबईसाठी. घर सामान भरायला आलोय. तर चला आता फटाफट भरून घेऊ आणि निघू मुंबईच्या दिशेने. नागपूरचं मार्केट भावांनो एकदम भंगार मार्केट आहे. कशी तरी भरली गाडी. नशिबानं आपल्या एक दिवस थांबलो, कालचा आजचा दुसरा दिवस, आणि गाडी भरतोय आणि आता निघतोय. तर चला भावांनो भेटू आता व्हिडिओमध्ये. तर भावांनो आपण भरायला आलोय नागपूरमधून. फायनली घर सामान भरायचंय आपल्याला. मुंबईचं कळवा आणि अंबरनाथ असं कुठलं आहे ते, कल्याण आणि अंबरनाथ असं आहे. तर आलोय भरायला. 11 किलोमीटर होतं तिथून डेस्टिनेशन, आणि इथून आपला आता मस्त असा जर्नी चालू होणार आहे. 750 ते 800 किलोमीटर मुंबईची. समृद्धी मार्गे आपण जाणार आहे. बरं झालं माल भेटला मंथ एंडिंगला. आता जाऊन मुंबईत जाऊन पटाकसे भरू कुठला तरी आणि मग घरी जाऊ. घरी नाही राव, दिवाळीपासून 15 दिवस गेले या ट्रिपला. एक नंबर भंगार ट्रिप लागली मला. तर चला, लॉस तर नाही, आपण प्रॉफिट मध्येच आहे. तर चला निघूया आता, भरूया फटाफट लोडिंग आणि करून निघूया. चलो चलते हैं. हे नाव महत्वाचं आहे भावना आपल्यासाठी. आणि भावांनो ही आहे देशाची जान, महत्वाचे नाद, आणि ही आपली जान. रोहित शर्मा बोलते, हिटमॅन. ही आहे आपली जान, किंग कोहली साहेब, बागा टॉप, विशेष नाही. भावना लोडिंगला आलो इथं बघा. गाडी चमकवली पहिली, महत्वाची बघा. गाडी टकाटक केली. कसा दिसतोय हिटमॅन आपला. नादखोळा. आणि गाडी टकाटक केली. चिकनी महत्वाची पुसून घेतली टकाटक. झालेले आहे चकाचक. आता लोडिंगसाठी आपले फ्लाईट तयार. बघू शकता आपले किंग कोहली साहेब. झाली ना टकाटक. आता आपण टकाटक झालोय. गाडी पण टकाटक चमकवली बघा. मस्त सारी बाजूनं टकाटक झाली. फ्रेश एकदम. मस्त वाटायला लागलं. स्प्रे बी मारला गाडीत. आणि आता भरायला जायचं नियोजन आहे. म्हणजे इथंच आहे, आलोय आपण पॉइंटला. इथं बघा आलोय लोडिंगला. इथं सगळे बघा पोरं आपली गाडी बघून आल्यात. सगळे क्रिकेट खेळत होते. गाडी भरून झाली. आता ह्या 2 बाईक आणि हे आपल्या गाडीत जाणार आहे सामान. हे चाललंय मुंबईला, ते गेले यवतमाळला. लोडिंग करतात हे दादा. हे बघा, हे पुढचं सामान आहे. एवढंच आहे. त्या दिवशी आपण आणलं तेवढंच आहे बहुतेक, जास्त काय नाहीये.
त्यामुळे काय बांधी काय एवढा लपडा नाही. 2 बाईक, हे किरकोळ साहित्य आणि गोणे आहेत. ह्या 2 बाईक आहेत, ऍक्टिव्हा एक आणि ते एक. चला घेऊ भरून फटाफट, अर्ध्या तासात होऊन जाईल भरून. भूक लागली राव, जेवायला जायचंय. मस्त अशी कचोरी खाल्ली आणि कचोरी खाऊन आता निघतो आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला, कारण तिथं पण थोडं सामान घ्यायचंय, फ्रीज वगैरे आहे, तिथून घेऊन निघायचं लगेच. आता इथं खाल्ली कचोरी आणि कल्टी मारते, तो चलो निकलते हैं दूसरे डेस्टिनेशन की ओर. फायनली झाले गाडी भरून, आता लगेच इथनं कल्टी मारायचे. भरले व्यवस्थित टकाटक मध्ये. खुर्ची मागे नाही ना रिवर्स, रस्सी आतमध्ये राहिली म्हणून मगाशी म्हणत होतं रस्सी पाहिजे का. रस्सी पुढं का माल अजून असेल तर ते हा ना, पल्ले आहे ना, काय टेन्शन नाही. ठीक आहे ना, पडत नाही कुठं, इकडं तिकडं होईल. दरवाजा आहे ना माग. चला निघूया आता. फायनली दोन्ही ठिकाणचं लोड करून आता आपण निघतोय वाडीच्या दिशेनं. आणि वाडीतनं परत आंदोलन चालू असल्यामुळे जरा लपड आहे. बघू आता कुठून. डायरेक्ट समृद्धीला लागलं की मग काय टेन्शन नाही. बाकी समृद्धीच्या पहिलं सगळं आहे. चलो चला भावना, आपण चाललोय वाडीला आता. इथून बघू पुढे जाऊन काय जुगाड होतंय काय नाही. वाडीला गेल्यानंतर काय असेल ते बघू. जेवण करायचं महत्वाचं, नाश्त्यात काय होणार नाही. जेवण करून मग, कारण समृद्धीला एकदा लागलं तर काय भेटणार नाही, त्यामुळे पुढे जाऊन बघू मग. भावना आपण सध्या होतो वाडीला. आता वाडीवरून आपल्याला जायचंय समृद्धी मार्ग सरळ इकडून. पण नागपूरमध्ये एक विषय असा झालाय, समृद्धीला जिथून रोड चढतो ना वरती, तो रस्ता ब्लॉक आहे सध्या. म्हणजे आंदोलन चालू आहे बच्चू कडू साहेबांचं, शेतकरी आंदोलन. त्यामुळे तो रस्ता बंद करून ठेवला आंदोलनामुळं. त्यामुळं आपण सध्या आता चाललोय अमरावती मार्गे. वडधामण्याला आलोय आता, वडधामण्यावरून सरळ अमरावती. अमरावतीच्या पहिलेच कारंजाला निघणार, वरती चढणार आपण समृद्धीला. मग तिथून पुढे समृद्धीचा प्रवास चालू आहे. हा रोडही चांगलाच आहे भावांनो, 1 नंबर रोड आहे आपण. आणि जुना रोड आहे, भारी वाटतं या रोडला पण गाडी चालवायला. असं काही नाही का रोड खराब आहे वगैरे, आपण चांगला रोड आहे अमरावती पर्यंत. अमरावतीच्या पहिलं बायपास लागून तिथून लेफ्ट मारू आणि वरती चढून समृद्धीला लागू. तर चला भावांनो, चालू आपला प्रवास मुंबईच्या दिशेनं. बघत राहा. वडधामण्याला आलोय, तिथं आपले एक फॅमिली मेंबर भेटली. नागपूर मुंबई चालते 14 फूट, नाशिक पासिंग आहे पाऊनची. तर चला त्यांची गाडी घेतली, थांबलो आणि आता निघलो इथून. आता थांबत नाही, त्यांना विचारलं बाबा रोड कुठून चालू आहे. त्यांना पण भरायला जायचं होतं, पण तो रोडच बंद आहे वाटतं. मिलिटरी कॅम्पला जायचंय, रोड बंद आहे. आपल्याला पण अमरावतीला ते बोलतात की तिकडे पण बंद आहे. आता काय टेन्शनच आहे, कुठून जायचं आणि कुठून नाही. चला बघू, करू ट्राय कुठून तरी, असल पर्यायी मार्ग कुठं ना कुठं. चलो बाबा महाकाल अपने साथ, तो अपने को क्या टेन्शन है. ज्योतिबाच्या नावानं चांग भले. जय श्री महाकाल, हर हर महादेव. पण आपण आता पोचले बघा वडधामण्याच्या पुढे. हा टोल लागलाय आपल्याला, नागपूर कोंडाली टोल रोड. कितीचा टोल आहे काय माहित, पहिल्यांदाच आलो आपण इकडे. येत नाही, एकदा आलेलो अमरावती वरून जायचं होतं तर. आता काय माहित कुठला आहे माल, किती टोल आहे काय माहिती. चला बघू किती आहे. 60 रुपये बहुतेक. हलके वाहन 105 रुपये टोल आहे राव. अरा. चला टोल क्रॉस करूया. पुढे साहेब बसलेत, मामा लोक. चला वडधामना पास करून डिझेल टाकायला थांबलोय. रिलायन्सचा पंप लागला, सोडा. तर डिझेल टाकी फुल करतो, म्हणजे आता टेन्शन नाही. पुढं कुठं काय आंदोलन असो काय असो, टेन्शन नाही. पुढं समृद्धीशिवाय डिझेल नाही. चला आता डिझेल किती बसते बघूया. फुल होईल टाकी. आपण कुठं गेलेली, भंडाऱ्याच्या तिकडं केलेली फुल मागं, तेवढ्यात जाऊन खाली करून आता भरून आली. आणि आता इथून निघते. बघू आता बसल 30-32 लिटर बसल. चलो चला भाऊ, 32 लिटर डिझेल बसले आपल्या गाडीमध्ये. आणि चला आपण आता निघतोय. आता बघू डायरेक्ट समृद्धीला गेल्यावरच डिझेलचं सगळं.
आता काही विषय नाही, फक्त कुठं बंद असायला नको रे. ट्रॅव्हल्स वालो रस्ता तो छोडो, बंद नाही पाहिजे फक्त कुठं रस्ता. संध्याकाळ झाली थांबण्याची. अमरावतीला नाही म्हणतात सगळ्या गाड्या तर चालू आहेत रोडवर, त्यामुळे काय बघू पुढं कुठं असेल जाम तर थांबू, नाहीतर निघून जाऊ. चलो निकलते. हा रोड सुद्धा मस्त आहे बरं का, जंगल वगैरे आहे मस्त असं वाटतं. फक्त नेटवर्क नाही, एवढाच लाकडा आहे इकडे नेटवर्क भेटत नाही मला. अमरावती पर्यंत जंगलच आहे पण भारी वाटतं. त्या रोडनं कसं हॉटेल्स वगैरे आहेत, सगळं भेटतं. समृद्धीला तसं काहीच नाही. आता इथून आपल्याला माहित नाही कुठून वरती चढायचं, बघू आता कुठून वर चढायचं आहे समृद्धीला. समृद्धीला टाकली की टेन्शन म्हटलं कुठं का संप असतं ना. मग तर चला, भरपूर लांब आलोय आपण आता नागपूर पासून. आणि चला आता कारंजा रोडला मॅप टाकूया. मॅप नाही टाकलेला कारण आपल्याला इकडची आयडिया नाही एवढी. समृद्धीने येत असल्यामुळं काही इकडं विषयच येत नाही हो. रोड भाडे थोडा टेपर रोड आहे पण चांगला आहे. परत एक टोल लागलाय राव. ह्यो कितीचा आहे? 125 रुपयाचा टोल आहे. अर बघा बघा कितीच आहे. 125. सगळं टोलच आहे त्या रोडनं राव. सगळ्या टोलाच टोल, भानगडच आहे सगळं टोल. पोलीसवाले कुठं चाललेत बिंगरी. छत्तीसगड पासिंग आहे, छत्तीसगड. तर चला कानाकान जाऊ आणि पास करू. थोडं चहा प्यायला थांबू, चहा पिऊ आणि मग निघू. तर चला चहा पिऊ टकाटक मध्ये. पोलीसवाला माझ्याच तोंडाकडे बघतोय. छत्तीसगडवाली बोलवल्यात त्या आंदोलनामुळे राव. आता थांबतो आणि जरा माहिती घेतो पुढं रोड चालू आहे नाही काय, कसं काय सिस्टीम आहे काय नाही समजून जाईल आपल्याला. कारण गाड्या थांबलेल्या आहेत, समजून जातं. त्यांना माहिती असतं सगळ्यांना काय विषय काय नाही. चहा तर घेऊ मस्त असा. चहाचं आपलं टायमिंग झाले 5 वाजलेत. चला भाऊन टोल वरती थांबलो. ते आपल्यासोबत जी गाडी होती ती गाडी समृद्धीला अडकली जाऊन. तिला जायचं यवतमाळला, त्यामुळं ते काही इकडून येऊ शकत नाहीत दादा. ते गेले, ते अडकले. समृद्धीला लागले जाम, त्या गोल चौकडीपाशी लागले जाम. तर आपण चाललोय अमरावती मार्गे. बरं झालं कुठं नाही तर दुर्बुद्धी सुचली असती, तिकडून घुसलो असतो. आपण विचारत आलो कारण आपल्याला माहित होतं जाम आहे, बंद आहे. तर आता हा टोलवर थांबलोय, मस्त असा फ्रेश झालो टकाटक. आता चहा घेतो आणि मग निघूया. मस्त फ्रेश झालो, चहा घेतो. आता चहा घेतला, रनिंग मारतो. पुढं का रोड चालू आहे वाटतं, बंद नाही. बंद आहे बोललेले मला. ती गाडी अडकली पण आपली काय अडकणार नाही. आपण जाणार आहे निघून इकडून काय बंद नाही, चालू आहे अमरावती रोड. पुढून कुठून तरी समृद्धीला लागतो म्हणजे धपधप जाईल. तसा चहा घेऊया. अमरावतीच्या बायपासच्या पहिला आहे आणि एवढा खराब रोड लागलाय ना राव. सगळं ब्रिजचं काम चालू आहे, सगळा धुरळान, सगळा गर्दल, सगळं भंगार काम आहे. चला अमरावती आता पास करायची आहे. मला पण माहित नाही ऍक्च्युली, मॅप टाकलाय मी, पुढनं लेफ्ट दाखवतोय. चला बघूया. याला इकडं अमरावतीत आपण मारलाय लेफ्ट, इकडं अकोला रोड आहे. आता आपल्याला पुढं 29 किलोमीटर वरून लेफ्ट दाखवतोय. चला चालू आहे प्रवास. इकडून मी एकदा गेलेलो बरं का, मॅपच्या नादानं फसवलेलं आहे मला. खराब रोड दावलेला. समृद्धीला लागस्तोवर नाकी 9 झालेले माझे. मागं गेलेलो मी, म्हणजे नुकताच समृद्धी स्टार्ट झालेला त्यावेळेला गेलेलो. बघू चला आता अजून एकदा ट्राय करू. अशा तऱ्हेने भाव तुमचा पोचलाय बघा कारंजाला. आणि कारंजावरून आता आपण लागणार इथं समृद्धीला. हा समृद्धीचा टोल दिसतोय. तर ही आपली दन्नू लागली बघा. मला वाटत नव्हतं इकडं पण चालू असेल रोड. मला वाटलं होतं इकडं पण बंद आहे वाटतं, पण आहे चालू भावांनो. एक नंबर काम झालं आपलं. आपण तिकडून गेलो ना, ते मामा माझ्याबरोबर होते, गेले तिकडून अडकले ट्रॅफिक मध्ये. आपण ऐकलं दोघा तिघांचं, थोडीशी माहिती काढली, कळलं आपल्याला बंद आहे. आपण तिकडे गेलोच नाही. मी मॅपवर पण बघितलं, पूर्ण जाम होतं. मग इकडून आलो. आता इकडून काय प्रॉब्लेम नाही, इकडून पोचलोय. आता समृद्धीला लागतो तेव्हा कुठं मनाचं समाधान झालं. आता उद्या सकाळपर्यंत पोचू आपण. उद्या भले 11-12 वाजतील पण पोचू मुंबईत, खाली करू आणि भरायचं प्लॅन करू. कारण मंथ एंड आहे, खराब करून चालणार नाही. ह्या ट्रिपला भरपूर वेळ गेलाय बघा ना. मी 18 तारखेला गेलो इथून, आज 29 तारीख आहे.
झालं की 11 दिवस गेलेत आपले या ट्रिपला. परवडली नाही ट्रिप, लय दिवस गेलेत. चला निघूया, फटाफट निघू आणि फटाफट जाऊ. कुठं आलोय काय माहिती. तिथे जेवायला थांबलोय. तर बघू शकता हे हॉटेल आहे. इथं HP चा पंप लागला तिथे हे हॉटेल. बघू आता काय भेटते जेवायला. सांगितलं आपली फेवरेट शेवभाजी. जेवण करू आणि मारू इथून कल्टी. हा भूक लागली होती ना, आज टायमिंग मध्ये जेवण भेटलं बघा. शेवभाजी आली आपली फेवरेट आणि रोट्या त्यात कडक मध्ये, कांदा लिंबू दिलाय मस्त. मॅच बघत चालू आहे जेवण. हा आली बघा रोट्या आपल्या कडक मध्ये. बिस्किट आहे ना, जाळून दिली वाटतं पूर्ण. तर चला जेवण करू मस्त असं आणि निघू या जेवायला. मस्त असं जेवण झालं आणि आता आपण निघतोय. कारण जास्त पण जेवण नाही केलं, 3 रोट्या खाल्ल्या फक्त. म्हणलं झोप आली तर या रोडला झोप येते, झोप यायला नको, त्यामुळं कमीच जेवण केलंय. चला आता करू प्रवास चालू. थोडंसं एक व्हिडिओ सोडायचा आहे, तेवढं सोडू आणि निघू आपल्या प्रवासाच्या दिशेनं, म्हणजे मुंबईच्या दिशेनं. झोप येते त्यामुळे इकडे बघा असं पिक्चर लावून चाललोय. पिक्चर बघत बघत आपलं लावलंय रिबिल्ड. असं टाइमपास करत पिक्चर बघत वगैरे गेलं का नाही मग झोप येत नाही. त्यामुळे मग आता लावलाय पिक्चर, पण बघा लोड घेते सारखं, इथे नेटवर्क जात येते. त्यामुळं साऊथ इंडियन पिक्चर लावलाय मस्त असा. तर बघत बघत करू आता रनिंग पास, जेवढं होईल तेवढं. झोप आली तर आपण झोपणारच, तुम्हाला माहितीच आहे, काय विषय नाही. पण बघू शक्यतो जाण्याचा प्रयत्न करू उद्या पोहोचण्याचा. चला भावाने 1 वाजल्यात आणि झोप यायला लागले आपलं. म्हणजे 1 वाजता आपलं झोपेचं टायमिंग असतं फिक्स, ते झालंय आता. त्यामुळे आता कुठं पेट्रोल पंप भेटला तर जाऊन मस्त अशी झोप घेऊ आणि मग बघू कधी उठायचं. सकाळी उठा, आता 1 वाजल्यात, 4 तास झोपू, 4 वाजेपर्यंत झोपू, 4 वाजता उठून निघून जाऊ. तर चला आता पुढे पेट्रोल पंप अजून आलेला नाही, येईल लवकरात लवकर. नाहीतर मग सरळ छत्रपती संभाजीनगरच्या त्या इंडियन ऑइलच्या पंपवर जाऊन झोपू. पण आता झोप यायला लागले, बघूया आता कुठं थांबायचं. चला अशा तऱ्हेनं पेट्रोल पंप आलेला आहे भावानो. आणि आता आपण मस्त अशी झोप घेऊया. 1:30 वाजला, 4:30 वाजता उठू, 4-4:30 तास झोपू. गाडीची अवस्था बघा काय झाली, काय राहिले यार, केबिन सगळं गेलंय. बरं बाबा आता झोपायचं. असलं बघितलं की आपल्याला लगेच झोप येते. झोप का आलेली मागाच्या ना, त्यामुळे चला आता झोपूया. मुंबईची गाडी आहे राव, गेले पाक केबिन गेले, काय राहिलेलं नाही. तर भावना आपण पेट्रोल पंपावर गाडी वडली साईडला आणि आता वाजले 1:30 ते 1:45. आता मस्त अशी झोप घेतो. 4-4:30 वाजता उठतो किंवा 5 वाजता उठतो आणि उठून निघतो. झोप आलेली जाम, त्यामुळे आपण झोपणार, आपण चालवणार नाही हे समृद्धीला. तर चला गुड नाईट, झोपूया, उठू सकाळी आणि करू प्रवासाला सुरुवात.